परमर्षी स्वस्ती मंगलपाठ. नित्यद्भुत चल केवल ज्ञानदारी जे मुनी मन पर्यय ज्ञानदारक यती तपसी वागुणी दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमु कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रधानाश्रमण प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे अंके चरण के यह दास अपना शिर धरे जंघावली अरुश्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून रुद्धि चारण धार के मुनि करत आकाशी गमन स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीर हर कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर अणिमाजु महिमा और लगिमा में कुशल श्री मुनिवरा रुद्धि गरिमा वेदरे मन वचन तन से ऋषिवरा है यद्यपि ये रुद्धिधारी पर नहीं मद चलकता उनके चरण के यजन हित इस दास का मन ललकता. आमचं एवढे रुद्धी झाले होते, जेवढे झाले तेवढे रोज म्हणतो. कुठली रुद्धी चालू आहे ऐकू येते का? काकांना नाही तर जवळ बसा. कुठली रुद्धी चालू आहे? किती रुद्धी प्राप्त झाल्या? बुद्धिरुद्धी झाली फक्त आतापर्यंत आणि क्रियारुद्धी त्याचं द्रव्यश्रुत रूपाने प्राप्ती झाली आहे. भावश्रुत जे काय झालं ते आपल्याला भावश्रुत म्हणा, पण अजून त्याची पर्यायात प्रगटता नाही. तर तिथं काय सांगितलं की जे राहू द्यायचं तर तुम्ही खिडकी उघडा की पाहिजे. हे दिसत नाही, ह्याला हे येत नाही, समोर लागतं ना, उजेड येत नाही ह्याला, म्हणून खिडकी उघडा की तुम्हाला चालतंय. सगळे खिडक्या उघडा चालतं. खिडक्या उघडा तिकडचे, म्हणजे तुम्ही त्या माझं ह्याचं वारं येतं. काय चाललं होतं आपलं? विक्रियारुद्धीचं वर्णन चालू आहे. ऐकताय का? रोज हसताय का? होय. तर रुद्धी प्राप्त झाली नाही अजून आपल्याला. का नाही झाली मग?
काल सांगितलं होतं ना, वृद्धीची प्राप्ती कधी होते? विशुद्धी, जेव्हा वृद्धी झाली विशुद्धीमध्ये त्यावेळेस इथं वृद्धींची प्राप्ती होते. मग त्या वृद्धींचे किती भेद बघितले होते? एकूण 8 भेद आहेत मूळ. त्यातली पहिली बुद्धिवृद्धीचे 18 भेद बघितले. पुढं क्रियावृद्धीचे 8 भेद. आता विक्रियावृद्धीचे एकूण 11 भेद आहेत. किती झाले हो सगळे मिळून? कुठे आहे वही पेन सोनी? असं वही पेन घेऊन शिकायला यायचं इथं. इतकं 10 दिवस मस्त शिकणार आहे म्हणल्यावर आपण सगळं तन मन धन आपलं सगळं त्याच्यात लावायचं आता. घेऊन या आता वही पेन कुठून तर जाऊन. तर पहिला बुद्धिवृद्धीचे 18 भेद, पुढं क्रियावृद्धीचे 8, 26 आणि या विक्रियावृद्धीचे 11. किती झाले? 37. तर एकूण एवढे हे 37 भेद आपण, म्हणजे आता अजून विक्रियावृद्धीचे चालू आहेत. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले बघितले? अणिमावृद्धी, महिमा, लघिमा आणि गरिमा हे 4 पहिल्या वृद्धी बघतोय आपण. तर विक्रियावृद्धी म्हणजे काय सांगितलं होतं? विशेष वृद्धी किंवा विशेष शक्ती, विशिष्ट क्षयोपशम म्हणा, किंवा काय म्हणलं होतं? विस्मयकारी क्रिया, त्याला म्हणलं विक्रिया. तर या विक्रियेचे अनेक आचार्यांनी अनेक भेद सांगितलेत. म्हणजे म्हटलं काय? मूलाचारमध्ये यतिऋषभाचार्यांनी 11 भेद सांगितलेत. धवलामध्ये वीरसेनाचार्यांनी 8 भेद सांगितलेत. आणि जे अकलंक स्वामी आहेत त्यांनी राजवार्तिकमध्ये वगैरे अनेक भेद आहेत असं सांगितलं आहे. म्हणजे जशी काय त्यांची क्रिया असेल ती सगळी विक्रिया अशा रूपाने अनेक भेद आहेत असं सांगितलं. तर या विक्रिया तपोविशेषाने प्राप्त होत आहेत. अंतरंग परिणामपूर्वक ज्या विशेषता बाहेर प्रगटल्या त्याला वृद्धी म्हणली जाते. काय सांगा? हां, कुठे गेली वही पेन? आज खाली ठेवून आलं. अंतरंग विशेषतापूर्वक ज्या काही शक्ती पर्यायात प्रगटल्या त्याला म्हणायचं वृद्धी. सांगा सुंदरी काकी. अंतरंग विशेषतापूर्वक ज्या शक्ती पर्यायात प्रगटल्या त्याला म्हणायचं विशेष वृद्धी. पाठ होणार आहे तुम्हाला, लिहिणार नाही म्हणल्यावर असं तुम्ही इथंच लिहून टाकणार आहे. सगळे बुद्धिवृद्धीधारी होणार आहे तुम्ही आता. स्वाध्याय ही एक तप आहे. तपाच्या विशेषतेने या वृद्धी प्राप्त होतात म्हणलं ना. मग तप का करता हो तुम्ही? म्हणजे जे मुनिराज आहेत तप का करतायत? तर त्याच्या मागं पण कारण हेच सांगितलं ना, विशुद्धीची प्राप्ती, स्वतःची साधना होण्यासाठी ते तप करतायत. मग सगळ्या प्रकारचे तप माहिती आहेत आपल्याला. किती प्रकारचे तप असतात? अंश, नवमोदर्य, वृत्तिपरिसंख्यान, रसपरित्याग, विविक्त शय्यासन आणि काय क्लेश, हे सगळे बहिरंग तप आहेत. अंतरंग तप कुठले? कोणाष्ट कुठले? काय करायचं आपल्याला? बहिरंग चालू आहे ना आमचे. तुम्ही अंतरंग करा, आम्ही बहिरंग करतो असं. 10 उपास करालोय म्हणजे किती मोठे तपस्वी आम्ही. जर अंतरंग तप नसेल, चारित्र झाले ते. आपल्याला तप पाहिजे. कुठले तप? असं काय? प्रायचित्त, विनय, वैयाव्रत, स्वाध्याय, विसर्ग आणि ध्यान. प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्त, स्वाध्याय, विसर्ग आणि ध्यान हे अंतरंग परिणाम घ्यायचे आहेत, बहिरंग क्रिया नाही. वैयावृत्त वगैरे हे ते दुसऱ्या कोणाचं तर वैयावृत्त करणं ह्याला तप व्यवहाराने म्हणायचं. निश्चयाने तप कशाला म्हणलं? वैयावृत्त म्हणजे काय म्हणलं? आम्हा काय करतात त्याचं संधी? नाही, हां, व्यावृत्त पुरुषाची सेवा ती वैयावृत्त असं म्हणतात काहीतरी. तर तिथं ते उपचाराने म्हणलं वैयावृत्त. खरं वैयावृत्त कशाला म्हणायचं? अंतरंग तप. तर तिथं स्वतःची सेवा म्हणजे स्वतःला स्वतःचा उपयोग देणं ही खरी सेवा, त्याला म्हणायचं वैयावृत्त. तर मला सांगायचं कशासाठी होतं? तप हे विशुद्धीच्या वृद्धीमध्ये कारण आहे. मग कुठल्याही प्रकारचं तप असू दे, जसं सांगितलं स्वाध्याय हे सुद्धा तप आहे. त्याने
परिणामामध्ये विशुद्धी होते आणि त्या विशुद्धीच्या निमित्तात या रुद्धींची प्राप्ती मुनिराजांना झाली. सर्व तपस्वींचे परिणाम म्हणजे जे काय आता षष्टम सप्तम गुणस्थांवरती मुनी आहेत, सगळे शुद्धोपयोगी असतील, शुभोपयोगी असतील, 6व्या 7व्यात कसं असतील तसं, तर त्याच्यानुसार त्यांची विशुद्धी विभिन्न असते. सगळ्या मुनींची विशुद्धी एक असते का वेगळी? वेगळी असते. त्यामुळंच तर एखादे मुनी रुद्धीधारी आहेत, एखादे कुठल्याही रुद्धींची प्राप्ती नाही आहे, एखाद्यांना सगळ्या रुद्धींची प्राप्ती आहे, अशी वेगळे मुनी दिसून येतात. तर सांगितलं म्हणून की जशी विशुद्धी असेल त्याच्या अनुसार त्यांना त्या रुद्धी किंवा त्या विशेषता पर्यायामध्ये प्राप्त होतात. मग तुम्ही एक तप केलं, कुठलं? स्वाध्याय नावाचं तप केलं. कसं करतो स्वाध्याय तर आपण मला सांगा. म्हणजे सिरियसली स्वाध्याय कसं करतो? कसं करता काका? टाईम लावून, काउंटडाऊन, 10 मिनटं बसायचं आहे, अर्धा तास बसायचं आहे, झालं का अर्धा तास? असं करतात आमच्याकडे लई जण बरं का. स्वाध्यायाला बसायचं आहे ना, अर्धा तासाचा नियम आहे म्हणलं की घड्याळ पण समोर येऊन बसायचं. त्या शास्त्राच्या बरोबर घड्याळ असायला पाहिजे. अर्धा तासपेक्षा जास्त झालं तर असं नाही, अर्धा तास कधी संपताय असे भाव असतात मग एकेकाला. म्हणजे स्वाध्यायात म्हणजे मला सांगायचं कशासाठी, तुम्ही जे पण तप करता त्याच्यामध्ये आनंद येतो का हो? ज्या पण तुम्ही धर्म म्हणून क्रिया करता ना त्याच्यात आनंद यायला पाहिजे तर ते धर्म म्हणलं जाणार किंवा ते फलित होणार आहे. नाहीतर एक बर्डन म्हणून किंवा एक बंधन म्हणून किंवा काय म्हणायचं एक परंपरा म्हणून एक सवय म्हणून असलं धर्म नाही आहे. म्हणजे आता मी सामायिकात तेच विचार केला की म्हणजे तसं अनुभव झाला. जे काय आता 10 दिवसाची कॅसेट ऐकली असणार तुम्ही पण, जे ध्यान शिबिरामध्ये झालेलं ना, त्यामध्ये एका कॅसेटमध्ये असं सांगितलं होतं की थोडा वेळ त्यांनी शब्दरूपाने सांगितलं संबोधन, आणि मग सांगितल्यावर त्यांनी काय पुढं तुम्हाला काय म्हणायचं, तुम्हाला गाईड काय केलं होतं, हे शब्द म्हणजे ध्यान नाही, हे शब्द वाचक आहेत, ह्याच्या पुढं आता तुम्ही ध्यान करा. तुम्हाला वाटलं की अर्धा तास त्यांनी सांगितलं आहे, आपण अर्धा तास ध्यान केलं. जोपर्यंत अवलंबन असते तोपर्यंत ध्यान नसतं. कधी ध्यान होणार? जर तुम्ही त्या वाचक शब्दातून जे काही मध्ये एखादं सेकंदाचं एखादं मिनिटाचं गॅप असतो त्यात जर अनुभूती घेतली असेल, त्याचं काय वाच्य पकडलं असेल तर त्याला ध्यान म्हणायचं. आपण एक शब्द झाल्यावर पुढं काय सांगतायत ह्या तुम्ही शब्दाकडेच अडकलाय. त्यामुळे ध्यान कशाचं केलं? कोणाचं ध्यान करायचं होतं आणि कोणाचं केलं? करतो का आपण ध्यान? काय नाव म्हणलं? रीना. हां, काय करतो? ध्यान करतो का आपण? काय करायचं? ध्यान करायचं म्हणजे कॅसेट लावून बसायचं. आम्ही अर्धा तास ध्यान करतो बरं का, पाऊण तास ध्यान करतो. कोणाचं? कधी संपतंय कधी बंद होतंय. असलं ध्यान कामाचं नाही. ध्यान असं असावं की उलटं तुम्ही ठीक आहे ते लावता ना, त्याला पण माझा निषेध नाही आहे, लावा. कारण प्राथमिक दशेमध्ये उपयोग स्थिर होत नसतो. मग आता तुम्ही 10 दिवस उपवास करणार आहे ना, तर ह्या ध्यानाची साधना करायची आपल्याला. जास्तीत जास्त आपलं हे तप असावं, अनशन हे तप नको, औमोदर्य हे तप नको आपल्याला त्याच्यामध्ये पहिल्यांदा हे अंतरंग तप विशुद्धीला कारण आहे. काका पण करणार आहे. हां, तुम्ही आपलं तप करा. हे ते बाकीचे बहिरंग तप हे करत आहेत, तुम्ही अंतरंग तप चालू ठेवा. तर त्याच्यामध्ये काय सांगत तुम्ही? हां, तर तुम्ही ध्यान कसं करा की मगाशी सांगितल्यासारखं जे क्रिया करतोय ना त्याच्यातून थोडासा आपल्याला प्रतिभास व्हावा, एक भाव पकडला जावा. जे तुम्ही शब्द सांगतील किंवा तुम्ही आता लावून ठेवला कॅसेट समजा, तर त्याच्यामध्ये टायमर लावा. 15 मिनिटांनी ते बंद व्हावं. त्याच्या पुढचा अर्धा तास तुम्ही स्वतः करा ना प्रयोग. मिळालं आहे ना गाईडलाईन तुम्हाला कशा रीतीने करायचं आहे. पण तेच जर पाऊण तास चालू ठेवला, ठीक आहे अस्थिरता झाली आहे काय शरीरामध्ये, काय त्रास व्हायला लागला आहे, तर लावून माझा काही निषेध नाही त्याला. पण आपण निरालंब करत नाही. मग ते चालू असलं की त्याचंच ध्यान चालू राहतं नाही. ते बंद झाल्यावर झालं, तेव्हा निर्विकल्प आणि नंतर सविकल्प असं नसतं. चालू असताना सुद्धा सविकल्पच असतो.
मग तिथं शब्द आपण धरायला जातो ना, तर ते शब्द नाही धरायचे, त्याच्या पुढचा वाच्य धरायचा. एकच शब्द ऐकलात ना तरी सुद्धा सांगतात ना, अनेक जण ध्यान करतात तर तासभर ध्यान करतात त्याच्यावर. या आधी ती पुढं चला, तुमच्यासाठी चाललंय सगळं आणि तुम्ही एवढं लेट आलाय. तर त्याच्यामध्ये आपल्याला 10 दिवस काय करायचं असं अनेकांचा प्रश्न होता. त्यासाठी मी काय कधी तप केलं नाही 10 दिवसाचा उपवास वगैरे, बरं का. तुम्ही माझ्यापेक्षा पुढे आहे जरासं. मी आपलं जे करते ते तुम्हाला सांगते. म्हणजे करायला पाहिजे ॲक्च्युली उत्कृष्ट. आपण जे आता मुनी त्यागी जशी साधना करतायत त्याच्यासारखी आपल्याला करता यावी. श्रुती कुठं जायचं आहे? इथंच बसायचं रोज आता जवळ, म्हणजे जे काय मिळेल ते मिळवायचं उलटं. अजून कुठे गेले राहिलेले तुमचे? भयानं चालत नाही का बसायला? तपस्या करायची होय, बर. तर 10 दिवसामध्ये आपण ध्यान भरपूर करायचं आहे, ज्याच्याद्वारे की आपल्याला मी कोण ह्याचा प्रतिभास व्हायला पाहिजे, त्याचा निर्णय व्हायला पाहिजे. असं स्वतःशी निश्चय करून करा तुम्ही जे तप करताय ते, की मला या 10 दिवसामध्ये सम्यक दर्शनाची अनुभूती व्हायला पाहिजे किंवा स्वतःची अनुभूती व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये मी दृढ व्हायला पाहिजे आणि ह्याच्यामधून काय म्हणायचं माझी निवृत्ती व्हायलाच नको आहे, म्हणजे ह्याच्यातून मी कधी च्युत होऊ नये भवाभवामध्ये. अशी साधना केली तर आपलं तप उत्कृष्ट आहे. मग त्यासाठी काय सांगितली होती आज अम्मांनी गोष्ट? स्वप्नाली भाभी काय करायचं आहे? बसा. आम्हाने आज काय सांगितली दुपारी गोष्ट? पद्मराजाची गोष्ट सांगितली होता ना. तर त्याच्यामध्ये काय घेतलं होतं की तो पद्मरथ बहुतेक त्याचं नाव असतं का पद्म असतं. तर तो पद्मराजा असतो आणि तो शिकारीला निघाला होता आणि त्या सशाची शिकार करत असताना तो थोडा वेळ दिसल्यानंतर दिसेनासा झाला. श्रुती मला दिसत नाही तुम्ही. तर तो ससा दिसेनासा झाला, हो कुठंतरी पळून गेला. आणि मग हा शोधत शोधत जंगलाच्या खूप आत गेला होता आणि त्याला एक तिथं गुफा दिसली आणि त्या गुफामधून थोडंसं काहीतरी सांगितलं ना, प्रकाश बाहेर येताना दिसला त्याला राजाला. आणि मग जिज्ञासा झाली ना काय आहे इथं म्हणून, आणि जाऊन त्यांनी बघितलं तर तिथे एक मुनिराज होते ज्यांची की तपस्या खूप उत्कृष्ट चालू होती, ज्यांना की रुद्धी प्रगट झाली होती, काय बल रुद्धी, आणि ज्याच्या निमित्तात की त्यांच्या शरीरातून असं तेज बाहेर पडत होतं आणि त्यामुळं त्या गुफातून ते तेज सगळीकडं पसरत होतं. आणि मग त्यांची जस्ट एक मुद्रा बघितली, एक झलक काय म्हणायचं, एक ग्लान्स फक्त असं दिसला त्यांची चेहरा, की इतका आनंद झाला राजाला की इतकं सुंदर रूप आहे किंवा इतका आनंद, इतकी प्रसन्नता मी कधी नाही बघितली, असे भाव झाले. आणि सहज त्यांनी बसून वंदन झालं आणि त्यांना प्रश्न विचारला, म्हणजे उपदेश देण्यासाठी म्हणून त्यांनी काय म्हणायचं विनंती केली. आणि मग मुनिराजांनी पण त्यांना उपदेश दिला, तत्वचर्चा झाली, जेणेकरून त्याच्या निमित्तात यांना काय म्हणायचं एक भिजले ते त्या शब्दांनी. म्हणजे काय म्हणायचं, तर ज्याच्या जीवनात धर्म नाही ना ते वृक्ष जीवन असतं, आणि ज्याला असं 4 शब्द जरी मिळाले धर्माचे तरी असं त्याला एक काय म्हणायचं नवून निघाल्यासारखं वाटतं. असं तो पण जीव अंतरंगातून ओढ लागली त्याला धर्माविषयी. आणि मग तो म्हणाला त्या मुनिराजांना की मला काही शंका आहेत, तर मला त्याचं समाधान पाहिजे. मग त्यावेळीच तिथं मुनिराज काय म्हणाले, लगेच म्हणले नाहीत, बोल तुला काय शंका आहेत मी सांगतो. आपल्याला कोण विचारलं तर आपण तयार. तर तिथं सांगायचं होतं त्यांना की त्या मुनींची इतकी रुजुता, इतकी सरळता आणि असा विनय भाव सांगायचा त्याच्यातून. ते म्हणाले की इथंच जवळ कुठंतरी बाजूच्या नगरात वनात कुठंतरी वासुपूज्य भगवंतांचं समोशरण आलंय, तर तू काय कर हे राजन, तिथं जा आणि तुझ्या शंकांचं समाधान करून घे. मग असं म्हटल्यावर वास्तविक ते स्वतः रुद्धिधारी मुनी होते, त्यांना काय त्या कुठल्या शंकांचं उत्तर येत नाही असं नव्हतं. सांगितलं विचारलं तर सगळं स्पष्ट करून सांगू शकत होते ते, पण त्यांच्या ठिकाणी असलेला तो विनय भाव कसा प्रगट केला ह्याच्यासाठी ती गोष्ट आहे बरं का. तर पहिला जेव्हा तिथं ते मुनी त्या ह्याच्यात गेले, गुफामध्ये गेले आणि त्यांनी दर्शन केलं ना जेव्हा त्या त्या मुनींच्या मुद्रेचं,
तर तिथंच परिणामामध्ये विशुद्धी सुरू झाली. तर तिथं त्यांनी एक असं घटवलं आहे बरं का, की जिनमुद्रा जसं म्हटलं ना सम्यक दर्शनाचं कारण आहे. भगवंतांचं दर्शन, जिनबिंब दर्शन हे सुद्धा सम्यक दर्शनाचं कारण आहे. सम्यक दर्शन म्हणजे काय काय असं विचारायचं तुम्ही मला, मग मी तुम्हाला सांगणार. विचारा बघू, स्वप्नाली भाभी उत्तर द्या. सम्यक दर्शन म्हणजे काय? स्वतःचा अनुभव, स्वतःचा निर्णय, मी आत्मा आहे ह्याचा विश्वास, अशी मान्यता, ह्याला म्हणायचं सम्यक दर्शन. वाटतंय का मी जीव आहे तुम्हाला? तुम्ही आजपर्यंत मी स्त्री, मी मुलगी, मी आई हेच रूप बघितलंय हो. मी जीव असं बघितलंय का कधी? आता 10 दिवस तुम्हाला जीव म्हणूनच हाक मारायची. बघू कोण होत येते. सगळे जीव बघायला पाहिजेत. म्हणजे मी जीव दिसलं तर सगळे जीव दिसणार, आणि मी स्वतःला जीव बघत नाही तर माझ्या घरातले तेवढे सगळे जीव आहेत, बाकी सगळे निर्जीव. कुठे आहेस? मी जीव घरात ठेवून आलोय का? सगळा जीव सगळ्यामध्ये अर्धा अर्धा डिवाइड करून टाकलेला असतो. काय 3 मुलींमध्ये जीव, आपल्या घरात जीव, त्या सगळ्या परिग्रहात जीव असतो. तर इथं सोडून बाकी सगळीकडे आपला जीव असतो. म्हणून स्वतःला जीव म्हणून जाणण्याची कला येणं ह्याला म्हणायचं सम्यक दर्शन. एवढंच शिकायचं आहे. ज्याला जीव नाही कळला त्याला कुठलं द्रव्य कळणार आहे? त्यामुळं तुम्हाला तत्वज्ञान पाहिजे. जर काय म्हणायचं द्रव्य काय ह्याची परिभाषा जरी माहीत नाही आहे तरी कुठं धर्मात प्रवेश झाला मग आपला? म्हणून पहिल्यांदा सगळ्यात काम करायचं आहे आपल्याला धर्मात आल्यावर, स्वतःचा निर्णय. आणि ही सगळ्यात मोठी आपल्याला मिळालेली उपलब्धी आहे. तुम्हाला आज ही जर कला मिळाली तर कुठल्याही भवात जावा तुम्ही, कुठल्याही पर्यायात जावा, शरीरात जावा, सुरक्षित असणार. कशासाठी सांगत होते? जिनबिंब दर्शन हे सम्यक दर्शन उत्पत्तीचं कारण आहे. असं दर्शन घडायला पाहिजे आपल्याकडून. हो, जेव्हा दर्शन करतो आनंद वाटतो का आपल्याला? खरं खरं शपथ. जेव्हा दर्शन करतो त्यावेळेस किती आनंद होतो. उदाहरण सांगते तुम्हाला बरं का. आता तुम्ही इथं दर्शन करून गेला, आता तुमचा चेहरा मी बघितलाय. आता बाहेर गेला आणि समजा परगावून गेलेली मुलगी तुमची समोर आली अचानक, काय झालं? किती किती आनंद. असं कसं काय आलीस तू? इतका आनंद कुठून आला? आनंद इथं का नाही झाला हो तेवढा? खरा आनंद कुठं होता सांगा? पोरगा आला समजा लगेच परीक्षेवरून आणि म्हटला तुम्हाला की इतकी छान गेले पेपर वगैरे, तुम्हाला काय आनंद तिथं इतका? म्हणजे मला म्हणायचं आहे आपला आनंद, आपला जीव सगळा बाहेरच आहे, आपल्यात आहे ह्याचा निर्णय नाही आहे. आणि तसं आपण त्या भगवंतांकडे पण बघत नाही आहे की ते सगळ्यात आनंदी असं बघा दर्शन करताना, तर त्या आनंदाचा अनुभव आपल्याला होणार. काय सांगत होते? जिनबिंब दर्शन हे सम्यक दर्शनाचं कारण आहे. तर जेव्हा त्या राजाने त्या मुनींना पाहिलं ना, इतका आनंद झाला त्याला की किती सुंदर आहे ह्यांचं जीवन, ह्यांची मुद्रा, ह्यांचं तेज, सगळं त्याला बघितल्यावरच एक नॅचरल फिलिंग असते बरं का ती. तुम्हाला आता रोजचं झालं ना त्यामुळे तुमच्यामध्ये तसं येत नसतंय मला माहीत आहे. आणि ज्याला असं बाहेरून आला कोणीतरी अज्ञानी नवीन मनुष्य आहे, बघितला ना चेहरा तरी सुद्धा त्याला एक वेगळाच आनंद, एक स्पर्श होतो, एक टच म्हणतो ना जो अंतरंगामध्ये, तेच त्याच्या उद्धाराचं कारण असतं. आणि आपण ते आता काय म्हणायचं रुळून गेलोय ना असं, त्यामुळं ते बघितलं जरी चेहरा तरी पण नाही वाटत ना, काय नाही म्हणते. देवाचं दर्शन केल्यावर आपलं दर्शन किती वेळा करतो सांगा आरशात? छान दिसायला म्हणलं की तिथं किती आनंद. जाऊ द्यात पोरगा आणि पोरगी, मी स्वतः छान दिसायला कोण म्हणलं तर शरीर म्हणजेच मी, ही भावना आहे ना अजून, त्यामुळं सम्यक दर्शन लय लांब राहिलं. मी शरीर हीच मान्यता आहे. तर जेव्हा तो राजा गेला त्या मुनींच्या समोर आणि दर्शन केलं त्यांनी त्या मुनींचं, तर त्याच्या परिणामामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद, एक विशुद्धी प्राप्त झाली. तर त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं की 1000 अन्यमतींपेक्षा एक जैनाभासी श्रेष्ठ. काय म्हणले? अन्यमती 1000 अन्यमतींपेक्षा एक जैनाभासी. जैन तत्वज्ञान माहीत नाही आहे किंवा ते माहिती असून सुद्धा त्याला विपरीत ग्रहण करतोय तो जैनाभास.
तर त्या अन्यमतींपेक्षा एक जैनाभासी श्रेष्ठ, 1000 जैनाभासींपेक्षा एक जैन श्रेष्ठ, 1000 जैनांपेक्षा एक सम्यकदृष्टी श्रेष्ठ, 1000 सम्यकदृष्टींपेक्षा एक अणुव्रती श्रेष्ठ, 1000 अणुव्रतींपेक्षा एक, हे लय माहिती आहे बरोबर, 1000 महाव्रतींपेक्षा एक तीर्थंकर श्रेष्ठ. आता सांगा 1000 तीर्थंकरांपेक्षा नाही तीर्थंकर आहेतच की ते, एक जिनप्रतिमा श्रेष्ठ म्हणलं. तुम्हाला 1000 तीर्थंकर एका वेळी भेटत नाहीत. मग त्या 1000 तीर्थंकरांपेक्षा सुद्धा आत्ता उपलब्ध असलेली ही जिनबिंब, जिनप्रतिमा, जिनमुद्रा सगळ्यात जास्त प्रभावकारी आहे आपल्यासाठी. म्हणून तिथं सांगितलं ती एक मुद्रा सुद्धा आपल्याला भवभवाचं दुःख संपण्यामध्ये कारण आहे, सम्यक दर्शनामध्ये कारण आहे. म्हणून म्हटलं ती जिनप्रतिमा सुद्धा श्रेष्ठ आहे. अशी महिमा जाणून, ह्याच्या पुढं सांगायचे महत्त्वाचं, त्यांनी त्या मूलाचारमध्ये घटवले की अशी महिमाधारी भगवंतांची मुद्रा आहे, हे जाणून सुद्धा ज्याला दर्शनाचे भाव होत नाहीत किंवा जो दर्शन केल्याशिवाय अन्न पाणी ग्रहण करतो वगैरे, तर त्याला गळ्यात दोरी बांधा, त्याला दगड गुंडाळा आणि त्याला खोल पाण्यात टाका असं सांगितलं. आचार्यांनी सांगितलं बरं का, मी नाही. काय म्हणलं मी? सांगा बघू तुम्ही. म्हणजे कोणाकोणाला ढकलता बघून येणार आहे मी. ज्याला जिनप्रतिमेचं महत्त्व नाही आहे, जिन भगवान म्हणजे काय ह्याचं व्हॅल्यू नाही आहे, एक महिमा नाही आहे, त्याला काय करा, एवढं सगळं मिळून सुद्धा जर तो दर्शनाचं किंमत करत नाही, त्याच्याद्वारे स्वतःला धन्यता मानत नाही, त्याला तुम्ही दगड गुंडाळा गळ्यामध्ये आणि खोल पाण्यामध्ये ढकलून द्या असं सांगितलं. तुम्ही काय ढकलणार नाही मला माहीत आहे, फक्त एक महिमा प्रगट करा ह्याच्यासाठी सांगायला लागलेत आचार्य. की आपल्या घरातले किती जण आहेत जाते तो रोज मंदिरात? आदिती, रोज मंदिरात दर्शन करतो का? इथं असल्यावर, नसल्यावर जिथं असतो तिथं. श्रुती, आम्हाला तुमचं दर्शनच होत नाही. देवाला दर्शन देत जावा, नाहीतर तुम्ही देवाचं दर्शन घेत जावा, नाहीतर दगड बांधून कोणतरी पाण्यात ढकलणार आपल्याला. आचार्यांनी सांगितलंय. छद्मस्त अवस्थेमध्ये गंधर्वांनी धर्माचा प्रसार केला. छद्मस्त म्हणजे काय? छद्म म्हणजे दोष. छद्म म्हणजे दोष, त्या दोषामध्ये स्थ म्हणजे राहणारा. छद्मस्थ म्हणजे जो दोषस्थ आहे. मग 12व्या गुणस्थानापर्यंतचा जीव छद्मस्थ म्हणला जातो. पहिल्या गुणस्थानापासून ते 12व्या गुणस्थानापर्यंत अजून त्याला 4 घाती कर्म आहेत, तोपर्यंत तो दोषामध्ये स्थित आहे, म्हणून तो छद्मस्थ झाला. मग गणधर पण अजून 12व्या गुणस्थानापर्यंतच आहेत, त्यांनाच गणधर पद असतं. त्याच्या पुढे गेले की त्यांना अरिहंत किंवा तीर्थंकर म्हटलं जातं, केवली. आणि त्याच्या आधी ते गणधर आहेत, मुनी आहेत किंवा छद्मस्थ आहेत म्हणलं. तर जेव्हा त्या पद्मराजाने त्या मुनींचं, ज्या मुनींचं नाव होतं सुधर्म स्वामींचं दर्शन केलं, त्यांना खूप प्रसन्नता झाली आणि त्यांनी म्हटलं की मला अनेक शंका आहेत, त्या माझ्या शंकांचं निरसन करा. त्यावेळेस त्या मुनींनी सांगितलं की तू त्या समोशरणात जा आणि तिथं तुझ्या शंकांचं समाधान कर. वास्तविक सुधर्म स्वामी सुद्धा समाधान करू शकत होते. ते रुद्धिधारी होते. शरीराच्या तेजाने गुफा प्रकाशित झाली होती. असा क्षयक्षम विशिष्ट प्रगट झाला होता. पण अत्यधिक विनय असल्यामुळं तिथं सांगितलं, त्यांनी त्या तीर्थंकरांचं नाव सांगितलं आणि तिथं जावा म्हणून सांगितलं. म्हणून भगवंतांच्या दर्शनाला जायला सांगितलं, कारण त्यांनी स्वतःचा विनय प्रकाशित केला त्याच्यातून. आणि तिथं त्यांच्या दर्शनाला जा तर तुझ्या सगळ्या शंकांचं समाधान होईल असं सांगितल्यावर राजांनी होकार दिला. तो म्हणला ठीक आहे मी जातो. ही सगळी चर्चा ऐकायला सुंदरी काकी 2 देव आले होते तिथं त्या गुफामध्ये. ते पण सगळी चर्चा ऐकत होते काय मुनिराज सांगतायत. आणि जेव्हा पद्मराजांनी होकार दिला की ठीक आहे मी तिथं समोशरणात जातो दर्शनाला, त्यावेळेस त्यांनी त्या जीवाच्या दृढतेची परीक्षा बघण्यासाठी म्हणून विघ्न करायला रस्त्यामध्ये
बसले ते. आणि मग हे जसा सगळा लवाजमा होता ना जवळ तसेच निघाले. असं नाही की त्या मुनिराजांकडनं गुफातनं घरी गेले, सगळी तयारी केली, आपल्या सगळ्या बायकांना घेऊन गेले, असं नाही. सांगितलं ना तिथूनच निघाले. आणि मग सैन्य होतं बरोबर, मंत्री वगैरे सगळे होते. आणि मग जेव्हा ते निघाले त्या रस्त्याने तर हे उपद्रव करायला पहिला समोर बसलेले होते. आणि मग जेव्हा त्यांचं एका पॉईंटला गेले तर तिथं 4 रस्ते होते पुढं. तर त्या 4ही रस्त्यावर त्या देवांनी विक्रियेच्या द्वारे 4 विघ्न उभारी केली. कुठंतरी आग लावली, कुठंतरी भीषण पाऊस व्हायला लागला असं, वादळ सुटले भयंकर असं, किंवा जाता येणार नाही असा रस्ता काहीतरी बनवला आणि 4ही रस्ते ब्लॉक करून टाकले होते. आणि इवन मागचं सुद्धा दिसणार नाही असं सगळं धूळ उडवली होती. आता ते अशा ठिकाणी होते की जिथं त्यांना कुठेही जायला मार्ग नाही राहिला होता. आणि मग असं भीषण पाऊस सुरू झालाय असं दाखवलं त्यांनी, म्हणजे सगळं चालू झालं होतं, ते सगळं विक्रियेनेच चाललं होतं त्या देवांच्या. आणि त्या पावसामध्ये आता अनेक सैन्य वाहायला लागले, बुडायला लागले, ते प्राणी वगैरे असं सगळं दृश्य दिसायला लागलं. म्हटल्यावर ते मंत्री म्हणाले इथून आपल्याला पुढं जाणं बरोबर नाही आहे, जीवाला धोका आहे, आपण परत जाऊ आणि परत कधीतरी समोश्रणामध्ये जाऊ. तर तिथं हेच पाहिजे होतं देवांना की हा परत फिरतो का. आणि मग तिथं राजा काय म्हणाला, प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी इथून मागं जाणार नाही. तुम्हाला भय वाटत असेल तर तुम्ही सगळे जावा, पण मी दर्शनाला जाणारच. कशावरून समोशरण राहणार, कशावरून माझी आयु राहणार परत, कशावरून मला दर्शन मिळणार आणि माझ्या संकांचं समाधान होणार नाही, मी आत्ता जाणारच. इतकी त्याची दृढता बघितली की देव फिदा, म्हणजे देव शांत झाले. त्यांची सगळी विक्रिया त्यांनी नष्ट करून टाकली आणि समोर येऊन स्वतः त्यांना दर्शन दिलं, म्हणजे काय म्हणायचं, त्याचं दर्शन घेतलं राजाचं, त्याला वंदन करू लागले की तुझी दृढता, तुझी भक्ती, तुझं ओढ भगवंतांच्या दर्शनाची इतकी जर आहे तर आमचं विघ्न करणं चुकीचं आहे. आणि मग त्यावेळेस त्यांना आपल्याकडं असलेल्या सगळ्या विद्या देऊ केल्या. ते देव होते ना, त्यांच्याकडे विक्रिया असतात, विद्या असतात, कला. तर सांगितलं की आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला सगळ्या विद्या देऊ इच्छितो. तर राजा म्हणाला मला कुठल्या विद्यांची गरज नाही. तुम्हाला कोण म्हटलं तर तुम्हाला जादू देतो. तुम्ही काय म्हणणार हो, थांबा येतो शिकायला लगेच. कशासाठी, सगळे आपल्याला संसारिक गोष्टी पाहिजे असतात, कुठंतरी काहीतरी विशेषता दाखवायची असती आपली म्हणून. मग तिथं तो काय म्हणाला, राजा मला कुठल्याही विद्येची आवश्यकता नाही आहे, मला नकोत. तरीसुद्धा त्यांनी काय केलं, दोघांनी आपल्या सगळ्या विद्या त्याला देऊन टाकल्या. आणि मग हा राजा गेला समोशरणामध्ये. आणि तिथं सुद्धा सांगितलं जेव्हा समोशरणात प्रवेश केला सुंदरी काकी, आणि कोण होते समोर, कुठले भगवान, वासुपूज्य भगवान दिसले, त्या क्षणात वैराग्य झालं. बघितलं का तुम्ही, दर्शन इथं केलं का आता, कोण कोण केलं हो म्हणा. काका दर्शन केलं ना आल्यावर, कुठं वैराग्यच झालं नाही आपल्याला, कुठं दीक्षा घ्यायला, लगेच दीक्षा मागितली अशी वासुपूज्य भगवंतांकडे आणि दीक्षा झाली. असं झट 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 सगळ्या क्रिया, अशी विशुद्धी असती ना मस्त, ऐकल्यावर तरी आपली व्हायला पाहिजे ॲटलिस्ट. असं मला का नाही होत, असे तरी भाव करा की, अंतराय का स्वतःसाठी, मला पण असं व्हायला पाहिजे. तिथं गेलं, भगवंतांचं दर्शन केलं की ज्ञानाचा क्षयक्षम उगाड झाला, वैराग्य वाढलं, दीक्षा झाली, गणधर पद मिळालं. आता काय पाहिजे अजून. मग त्या सगळ्या विद्यांचा त्याग केल्याशिवाय तर दीक्षा होत नाही. त्यांनी त्याग करून टाकल्या सगळ्या विद्या ज्या की त्या देवांनी दिल्या होत्या. आणि तिथं दीक्षित होऊन गणधर पदाला प्राप्त झाले, म्हणजे तद्भव मोक्षगामी जीव झाले. कोण घरी गेले नाहीत, बायका वाट बघत होत्या. आता काय करायचं त्यांना, कोण कुठले बायको राहिले का आता, न पत्नी न राज वैभव काहीच नाही, सगळ्याचा त्याग त्या क्षणात झाला. अशी विशुद्धी आपल्यात यायला पाहिजे हो. 10 दिवसांनी 11व्या दिवशी बघणार आहे कोण कोण जाता येतं. म्हणा की 10 दिवस सुद्धा लागणार नाहीत आम्हाला वैराग्य व्हायचं, तर असं लगेच भाव करा उत्कृष्ट, नाही मला व्हायलाच पाहिजे, संसार हे करण्यायोग्य कार्य नाही, कुठल्याही मला संसारात अडकायचं नाही. एवढ्या काय म्हणायचं दृढतेने आपलं जर असेल ना, इथं बीजारोपण झालं ना, घरी गेलात तरी अस्पर्शी राहणार.
100% आपली संवाद दिवस रात्र चालू राहणार, कारण इतकं त्या तपाचं महात्म्य आहे. अशी विशुद्धी प्राप्त करा, तर सगळ्यात मोठी उपलब्धी झाली आपल्याला हे तप करून. तर म्हणून सांगितलं, जे काही 10 दिवसात तुम्ही साधना म्हणून करणार आहे त्याच्या मागं आपला उद्देश एवढाच असावा. निर्मळतेने एकदम काय म्हणायचं, स्वतःला स्पर्श करत करा जे काही करणार आहे तुम्ही. भलेही तुम्ही 10 मिनिटाची पूजा करा किंवा एखादंच अर्घ्य द्या जरी, तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला हाच उद्देश असावा की मला स्वतःचं वेदन होतंय का. पर्व कशासाठी येतो? काहीतरी जीवनात बदल घडवण्यासाठी पर्व येतो ना. मग काय बदल घडवायचा आपण? रोज येतो मंदिरात दर्शन करून निघून जातो, तेवढंच करायचं का पर्वमध्ये? पर्व येतोय ते बदल घडवण्यासाठी, काहीतरी परिणमन होण्यासाठी आपल्यामध्ये विशेष. म्हणून सांगितलं या पर्वाचा उपयोग आपल्याला एवढ्यासाठी करायचा. काय? मी आहे, कोण आहे, काय म्हणायचं, मैं कौन हूँ, नाही हो, ते 4 गोष्टी काय सांगितले होते? मैं कौन हूँ, मेरा क्या है, मैं क्या करता हूँ, मुझे क्या करना चाहिए. काय काय 4 सांगा, विचारताय का सांगताय? हां 4 गोष्टी मला विचारू नका, तुम्ही स्वतःला विचारा आणि त्याची उत्तरं 10 दिवसात मिळाली तरी लय झालं. काय काय? मैं कौन हूँ, मेरा क्या है, सगळ्या वस्तूंकडे बोर्ड ठेवून बघा. मेरा क्या 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 है, कुछ भी नहीं है बाहेर, हे समजणार आहे तुम्हाला. मैं कौन हूँ, मेरा क्या है, मैं क्या कर रहा हूँ, मुझे क्या करना चाहिए. त्यामुळं ह्या 4 प्रश्नांची उत्तरं म्हणजेच सम्यक दर्शन आहे, शुद्धात्मानुभूती आहे, आनंदाचं कारण आहे. तर हे गोष्ट कशासाठी सांगितली होती की रुद्धिधारी मुनींच्या परिणामामध्ये इतकी निर्मलता असते की ज्ञानाचा मान नसतो, अभिमान नसतो, गर्व नसतो, सर्व गुणांमध्ये विशेषता प्रगटलेली असते. त्यामुळं विनयसुद्धा इतका श्रेष्ठ प्रगटलेला होता की त्यामुळं त्या प्रभूंच्या प्रती त्यांना सहज आदर प्रगट झाला आणि तो आदर त्यांनी शब्दात दाखवला की तू माझ्याकडून शंका समाधान करण्यापेक्षा भगवंतांच्याकडं जा, तर तुला उलटं जास्त फायदा होईल. म्हणून म्हणलं तिथं त्यांनी की अनेक गुणांच्या प्राप्तीला विक्रिया म्हणतात. काय मग अशी सांगितलं ते सांगा. विक्रिया म्हणजे विसरून गेला, 100% सांगते मी, तेवढी विशुद्धी नाही आहे तुमची आज. हां, विक्रिया म्हणजे काय सांगितले होते मग अशी? रुद्धी म्हणजे काय सांगितले होते? काय लिहून घेतलं तुम्ही? रुद्धी म्हणजे काय सांगितलं सुंदरी काकी? मी तुम्ही सांगितलं मला परत. काय हो रुद्धी म्हणजे? अंतरंग परिणामपूर्वक जी शक्ती किंवा जी विशेषता पर्यायामध्ये प्रगट झाली त्याला रुद्धी म्हणतात. किंवा आत्ता सांगितल्यासारखं अनेक गुणांच्या प्राप्तीला किंवा अनेक गुणांमध्ये झालेल्या विशुद्धीला रुद्धी म्हणतात. तर अशा प्रकारची रुद्धी आपल्या सगळ्यांना प्राप्त हो, त्याच्यासाठी आपण या 10 दिवसाची साधना लक्षपूर्वक करा. म्हणजे एक ध्येय ठेवा आपल्यासाठी की याची मला प्राप्ती व्हायलाच पाहिजे, असं मी ध्यान करणार. रोजच्यापेक्षा थोडंसं जास्त धर्म घडावा हा उद्देश ठेवा आणि त्याच्यामध्ये निर्विकल्पता जास्त असावी. असा जर काही भाव असेल तर आपण सहजतेने स्वतःला जाणून आनंदी होऊ शकतो. ओम. जाणा स्वतःला शुद्ध आत्मा जाणा. निर्णय करा मी स्त्री नाही, मी पुरुष नाहीच. आत्म्याला स्पर्श करा ज्ञानाने. हा मी आत्मा या देहापासून सर्वथा भिन्नच आहे.
खाणारा मी नाही त्याप्रमाणे न खाणाराही मी नाहीच. उपवास करणे हा माझा स्वभाव नाही. उपवास करणारा मी नाहीच जाणा. अनंत बलवाला मी अशरीरी आत्मा आहे. जसे सिद्ध तसा मी. अनंत शक्ती संपन्नोहम प्रसन्न स्वरूपोहम सिद्धोहम. ओम विसर्जन. नमो हरिहंत